नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मी बनवणार आहे मस्त असा डोसा। तर मस्त मसाला कांदा आणि टोमॅटोचा साधा सिंपल असा हा चटपटीत डोसा। तर हा डोसा बनवण्यासाठी मी एक कांदा घेतला आहे। तर कांद्याची वरची साल काढून घ्यायची। नंतर कांदा हा छोटा छोटा असा बारीक चिरून घेणार आहे मी। तर हा डोसा सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्हाला जर खूप भूक लागली असेल, तर पोळी भाजी बनवायचा कंटाळा आला असेल, तर हा नाश्ता लवकरच बनवून तयार होतो, जास्त वेळ पण लागत नाही आणि या पिठाला जास्त मिश्रणाला आंबवायची पण गरज नाही, खूप लवकर बनवून तयार होतो। तर नक्की बनवा। तर मी एक टोमॅटो, हिरवी लाल मिरची बारीक चिरून घेतली आहे। नंतर एका भांड्यामध्ये आता हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं। तर मी एका भांड्यामध्ये सर्व काढून घेतल्यानंतर मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। तर हे तांदळाचं पीठ पण मी या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहे। आता याला 2 मिनिटं असं मिक्स करून घ्यायचं। नंतर याच्यावरती मी थोडंसा जिरं टाकून घेतलं। 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचं। चवीपुरतं मीठ टाकायचं। लाल तिखट टाकायचं चवीपुरतं। तिखट तुम्ही आवडीनुसार टाका, टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल, कारण हिरवी मिरची टाकली होती। नंतर मी याला थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण मिक्स करताना थोडंच पाण्याचा वापर करत करत हेच मिश्रण मिक्स करायचं आहे। जेव्हा हे मिश्रण जास्त पातळ होईल तेव्हा डोसा तुटतो। तर थोडंच पाणी टाकायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित असं घट्टसर असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर या पिठाच्या लवकर गिठी होतात, तर थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित याच्या गिठी फोडून घ्यायच्या आहे त्या पिठाच्या। आणि मस्त असं ढोकळा आपण डोश्याला बनवतो तसं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर बघा मी मस्त असं हे बॅटर तयार करून घेतलं आहे। नंतर याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे मिश्रण 5-10 मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे। तर 5-10 मिनटानंतर असे मस्त असे टोमॅटो कांदा टाकून असे मस्त असा हा नाश्ता तांदळाचा तयार होतो। तर खूप छान लागतो बरं का हा नाश्ता। तर तव्याला मी तेल लावून घेतलं आहे। आता या तव्यावरती मी हा डोसा मला बनवून दाखवते आहे। तर तव्याला पूर्ण साईडने तेल लावायचं आहे आणि याच्यावरती तवा चांगला तापवून घ्यायचा आहे। तर तवा चांगला तापल्यानंतर लगेच याच्यावरती मी जे मिश्रण बनवलं होतं ते मिश्रण टाकायचं आहे तव्यावरती। तर अगोदर मी छोटाच बनवला आहे हा नाश्ता। असा पण बनवला तरी चालेल आणि तवा भरून बनवला तरी पण खूप छान होतो। तर असा मी हा नाश्ता मस्त असा कुरकुरीत तयार करून घेणार आहे। दोन्ही साईडने व्यवस्थित मिश्रण पसरवून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने मस्त असा भाजायचा आहे। तर बघा मस्त असा हा तांदळाच्या पिठाचा नाश्ता खूप छान होतो आणि चवीला पण खूप छान लागतो। दोन्ही साईडने तेल लावायचं आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत हा नाश्ता मस्त भाजून घ्यायचा आहे। तर मी आता हा व्यवस्थित पलटी करून घेते। तर खूप छान असा हा कलर आला आहे डोश्याला। तर मस्त थोड्याच तेलामध्ये हा मस्त भाजून तयार होतो। तुम्हाला जर तेलामध्ये आवडत नसेल तर तुम्ही मिठाच्या पाण्याचा शिलकावा मारा, त्याच्यावरती पण सहज बनतात। तर मी दुसरा आणखी एक तवा भरून डोसा कसा बनवायचा तो पण दाखवते। तर पूर्ण तव्यावरती मी तेल लावून घेतलं आहे। आता हे मिश्रण मी सर्व तव्यावरती टाकून घेणार आहे। सर्व पूर्ण तव्यावरती हे मिश्रण मी सोडून घेणार आहे। तर पूर्ण तवा भरून हे असं मिश्रण सोडायचं आहे। खूप छान हा नाश्ता बनतो। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। जेव्हा मी चॅनलवरती नवीन रेसिपी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला बघायला मिळतील। आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। तर मी असे सर्व हे डोसे तयार करून घेतले आहेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।